सगळं दोन्ही एकाच भागाला ना. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाचा खून करणाऱ्या आईला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता तिचा नराधम प्रियकर देखील जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राम विनायक गजेवाड, मूळ राहणार अंबेजोगाई बीड असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी मृत मुलाच्या आईला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील महिला आरोपी बसरीन मेहबूब शेख वयवर्षी 27, सध्या राहणार कुरुळी तालुका खेड, मूळ राहणार बीड आणि तिचा प्रियकर राम गजेवाड हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईचे रहिवासी आहेत. विवाहित असलेली बसरीन आपला 6 वर्षांचा मुलगा आवेज शेख याच्यासह मागील 4 महिन्यांपासून कुरुळी तालुका खेड येथे प्रियकर रामसोबत राहत होते. मात्र आवेज हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी रात्री आरोपींनी आवेजचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटले आणि नंतर बाथरूममधील पाण्याच्या बादलीत त्याचे तोंड बुडवून त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला. ते आवेजचा मृतदेह कारमधून बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे घेऊन गेले. मात्र मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून त्याचे वडील इसाक शेख यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे आणि गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आई बसरीन हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला. या घटनेनंतर आरोपी राम गजेवाड पसार झाला होता. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा तिरुपती आंध्र प्रदेश आणि अंबाजोगाई येथे पाठलाग केला. अखेर 17 एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये सदरचा मुलगा अडसर येऊ लागल्याने या दोघांनी 4 एप्रिल रोजी कट रचून संगनमत करून सदर लहान मुलाचा पाण्याच्या बाटलीमध्ये डुबवून त्याचा गळा दाबून त्याचा खून केला होता. असे निष्फळ झाल्याने या दोघांनी सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही अधिक करीत आहोत. चाकण MIDCमध्ये महाळुंगे म्हाडा सिटी येथे एका खासगी कंपनीजवळ 2 बस जळून खाक झाल्या आहेत. सदरची घटना शनिवारी 18 एप्रिल 2026 रोजी घडली आहे. दोन्ही बस एका खासगी कंपनीच्या असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. चाकणमधील P1 आणि P2 पार्किंग कारवाईला प्रायोगिक तत्वावर 15 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. चाकण शहरातील P1, P2 पार्किंग व्यवस्था व त्यानुसार सुरू असलेल्या टोईंग व्हॅन कारवाई बंद करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व शिवसेना गटनेते नितीन गोरे यांचा मागील काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. याबाबत चाकण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कारवाई स्थगित करण्याबाबत ठराव करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पाठवण्यात आला. या अनुषंगाने चाकण दक्षिण पोलीस स्टेशन येथे DCP विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान नितीन गोरे यांनी DPRनुसार योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत P1, P2 टोईंग व्हॅनची कारवाई तात्पुरती स्थगित ठेवावी अशी मागणी केली. त्यानुसार DCP यांनी प्रायोगिक तत्वावर 15 दिवसांसाठी सदर कारवाई दिनांक 21 एप्रिल 2026 पासून स्थगित करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. ही स्थगिती प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेली असल्याने नागरिकांनी वाहने योग्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करावी असे आवाहन करण्यात आले आहे. जर चुकीच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाल्यास P1, P2 कारवाई पुन्हा सुरू करण्यात येईल असेही यावेळी सांगितले. तसेच तळेगाव चौक व आंबेठाण चौक येथे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अशा वाहनांवर कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी DCP विवेक पाटील यांनी स्पष्ट केला. सदर बैठकीस DCP विवेक पाटील, ACP सचिन कदम, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, नितीन गोरे, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, चाकण दक्षिण पोलीस स्टेशनचे PI संजय सोळंकी, ट्रॅफिक विभागाचे PI दीपक साळुंखे यांसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदीत जलशुद्धीकरणाच्या टाकीत मृतदेह आढळला अशा स्वरूपाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सदर बातमीबाबत आळंदी नगर परिषदेचा खुलासा करताना त्या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. पालिकेने म्हटले आहे की नगर परिषदेकडील सध्या कार्यरत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी साठवण टाकीमध्ये कोणताही मृतदेह आढळलेला नाही. संबंधित मृतदेह हा नगर परिषदेच्या जुन्या व सध्या वापरात नसलेल्या बंद अवस्थेत असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील टाकीत आढळलेला आहे. सदर टाकीचा सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या विद्यमान पाणीपुरवठा योजनेवर कोणताही परिणाम झालेला नसून नागरिकांना पुरवले जाणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित व शुद्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन देखील लेखी निवेदनातून देण्यात आले आहे. खेडचे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या विरोधात कोर्टात दाखल करण्यात आलेल्या एका केसचा आधार घेत खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी विद्यमान आमदार काळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लवकरच या केसचा निकाल लागून पुन्हा खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व आपण करू असा दावा देखील माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात विद्यमान आमदारांकडून केले जाणारे दावे हे खोटे असल्याचं सांगत विकास कामे आपण मंजूर केल्याचे देखील मोहिते यांनी चाकणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विद्यमान आमदारांच्या कुटुंबियांवर देखील मोहिते यांनी टीका केली. या पत्रकार परिषदेस शरद बुट्टे पाटील, अशोक खांडेभराड यांसह जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हायकोर्टाच्या माध्यमातून होईल आणि परत या तालुक्याची सेवा करण्याची संधी निश्चितपणाने मला मिळेल. पुणे नाशिक महामार्गावर सकाळी मोशी टोल नाका ते आळंदी फाटा दरम्यान चिंबळी फाटा, मोई फाटा, बर्गे वस्ती फाटा, क्रुळी फाटा, चाकण एमआयडीसी फाटा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व अन्य अधिकारी आज अडकले होते. खेड तालुक्यात सर्वत्र शनिवारी 18 एप्रिल 2024 रोजी सकाळपासूनच असे ढगाळ हवामान होते. जोरदार अवकाळी पावसाची शक्यता सकाळपासून निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मात्र दिवसभर ढगाळ हवामान राहूनही अवकाळी पाऊस बरसला नाही. दरम्यान दिवसभर ढगाळ हवामान असल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला होता. रोहकल ग्रामपंचायत हद्दीत वन विभागाकडून रोहकल ओढ्यावर बिबट्या शोधणारे स्मार्ट कॅमेरे बसवण्यात आलेत. वन विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी अत्याधुनिक AI बिबट्या शोध यंत्रणा बसवण्यात आली असल्याची माहिती सरपंच प्रमिला संदीप काचोळे यांनी दिली. ही यंत्रणा परिसरातील बिबट्याचा वावर ओळखून तत्काळ सायरनद्वारे नागरिकांना सतर्क करणार आहे. पाईट विकास सोसायटीतर्फे खरीप हंगामासाठी कर्ज वाटपाला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. एकूण रुपये 11,55,06,000 इतक्या भरीव कर्जाचे वाटप आजपासून प्रत्यक्ष सुरू झाले असून यामध्ये 1,165 शेतकरी सभासदांना लाभ मिळणार आहे. अक्षय तृतीय या 3.5 मुहूर्तापैकी एक असणाऱ्या सणानिमित्त व शनिवार रविवार सुट्ट्या आल्याने वाहनासह इलेक्ट्रॉनिक दागिने, कपडे आदी नवीन साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. अक्षय तृतीयेला आंबा खरेदीला नागरिकांनी गर्दी झाली होती. यंदा हवामान बदलाचा मोठा फटका बसला. उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कोकण हापूसची आवक कमी झाली आहे. ग्राहकांना किरकोळ बाजारात दर्जानुसार 600 ते 1800 रुपये डझन दराने आंबा मिळत आहे. 1400 रुपयापर्यंत देवगड आणि रत्नागिरीचे बाजार आहेत. ग्राहकाची पसंती पाहता यावर्षी आंब्याला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 18 एप्रिल 2026 रोजी कांद्याची 9,000 क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार 700 ते 1200 रुपयांचा दर मिळाला. भाविक व नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन आळंदी नगर परिषदेने इंद्रायणी नगर येथील धोकादायक विहिरीवर संरक्षक जाळी बसवली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ही पावले उचलली असून या विहिरीला पांढरा रंग देऊन त्यावर स्वच्छतेचा संदेशही देण्यात आलाय. जनगणना तसेच मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम SRAI या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या सरकारी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या रोखल्या आहेत. ग्रामविकास विभागाकडून याविषयीचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. मांजरेवाडी गावच्या बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल कांचन मांजरे यांचा अतुल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कांचनताई प्रवीण मांजरे यांची बिनविरोध निवड झाली आणि ठरल्याप्रमाणे गावाने ते शब्द दिले
पाळण्याचं काम या ठिकाणी गावातील सर्व आजी माजी सरपंच आळंदी नगर परिषद व सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 9 ते 11 या वेळेत इंद्रायणी नदी घाटावर तसेच नदी पात्रामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या सयाजी मोहिते यांची पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. तसेच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या सर्वांचे खेड तालुक्यातून अभिनंदन होत आहे. खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने राजगुरुनगर न्यायालयाच्या आवारात वार्षिक नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत काही वकील मतदारांनी मतदान पत्रिकेवर कथित संशय घेतल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन मतदान प्रक्रिया 2 तास थांबवण्यात आली. मतदारांनी केलेल्या मतदानाचा गोपनीयतेचा भंग असल्याने वकील सभासद मतदारांनी कोणत्या उमेदवारांना मतदान केले हे मतमोजणीतून समोर येण्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मोजणी झाल्यानंतर विजयी किंवा पराभूत उमेदवार याला कुणी कुणाला मतदान केलं, त्याला कुणी मतदान नाही दिलं हे सगळं कळणार आहे. यातून भविष्यात वाद निर्माण होण्याची, भांडणं होण्याची. दरम्यान सर्वसामान्यांनी यावर तोडगा काढण्यात आल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदानानंतर मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान राजगुरुनगर वकील बार असोसिएशन निवडणूक 2026-27 अंतिम निकाल पुढील प्रमाणे. अध्यक्षपद जागा 1 संदीप ज्ञानेश्वर रेटवटे 231 मते, अतुल तानाजी गोरडे 333 मते विजयी. उपाध्यक्षपद पदे जागा 2 अमोल दीपक घुमटकर 343 मते विजयी. लहू गुलाब तरडे 111 मते, अशोक बाबूराव कड 256 मते व अजिंक्य वाफगावकर 368 मते विजयी. लोकल ऑडिटर पद जागा 1 किरण बापूराव कांबळे 343 मते विजयी व अक्षय सावळेराम होले 212 मते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI, शासकीय तांत्रिक विद्यालय तसेच अल्पकालीन रोजगार कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी व इतर बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन वरवंड, इंदापूर, औंध, पुणे, राजगुरुनगर, शिरूर येथे करण्यात आले होते. या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात एकूण 5 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. सोमवार दिनांक 20 रोजी वीर फिरंगोजी नरसाळा शासकीय ITI वरवंड तालुका दौंड. मंगळवार दिनांक 21 रोजी मालोजी राजे भोसले शासकीय ITI इंदापूर. बुधवार दिनांक 22 छत्रपती शिवाजी महाराज शासकीय ITI औंध पुणे. गुरुवार दिनांक 23 शहीद राजगुरू शासकीय ITI खेड राजगुरुनगर. सोमवार दिनांक 27 तात्या टोपे शासकीय ITI शिरूर. या रोजगार मेळाव्यांचे फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड, युनो मिंडा लिमिटेड, ॲडको इंडिया यांसह विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मेळाव्यात 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर पत्रधारक उमेदवारांसाठी विविध क्षेत्रातील रिक्त पदे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे 481 रास्तापेठ पुणे 11 येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 020 26 13 36 06 वर माहिती देता येईल. काळू सोसायटीच्या 403 सभासदांना 3,57,00,000पर्यंतचे वाटप करण्यात आले असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान काळूस भागातीलच पवळेवाडी सोसायटीच्या कर्ज वाटपाची प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले. 1,39,250,000 रुपये आज आपण सर्व सभासदांना कर्ज वाटप करणार आहोत. चाकण व काळूस भागात कार्यरत असलेल्या ओम काळेश्वर पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजया पोटोळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही संस्था ही काळूस येथे सुरू झालेली असून ती चाकणमध्ये 2005 मध्ये आणण्यात आली. मी चेअरमन या नात्याने आपण सांगू इच्छिते की आपण सर्वांनी आपल्या या संस्थेशी जोडले जावे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 18 एप्रिल 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात आहे, परंतु बाजार भाव सुद्धा कमीच आहे. कारण की आज रोजी बाजारात सुद्धा मालाला उठाव नाही आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये, फुलावरे 8 ते 10 रुपये किलो आहे, वांगे 10 ते 15 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. टमाटे 15 ते 20 रुपये किलो झालेले, काली 25 ते 30 रुपये किलो आहे, गवार 30 ते 35 रुपये किलो आहे. दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव थोडे डाऊनच आहेत. मिरची ज्वेलरी मिरची असेल ती 30 ते 45 रुपये किलो आहे. त्यात काळी मिरची 40 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 22 रुपये किलो आहे. तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. राजमा 70 ते 75 रुपये किलो झालेला आहे. पावटा सुद्धा 50 ते 55 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 30 ते 40 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट असेल, बीट सुद्धा 20 रुपये किलो झालेले. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी 30 ते 40 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे भडकलेले आहेत. वाटाणा 90 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 18 ते 20 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. पालक असेल, पालकसुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.